स्टार प्रवाह वाहिनीची एक मालिका सध्या सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोल होत आहे। या मालिकेचा लेखक गांजा पिऊन मालिका लिहितो का अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत। ही मालिका म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनीची घरोघरी मातीच्या चुली। या मालिकेमध्ये सध्या कोर्ट ड्रामा पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये विक्रांतचा खून नेमका कोणी केला आहे याचा शोध जानकी घेत आहे। याचाच एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून या मालिकेच्या लेखकाची तसेच मालिकेतील कलाकारांची ही अक्कल प्रेक्षकांनी काढली आहे। या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की जानकी ही कोर्टामध्ये वकील बनली आहे, म्हणजेच अवंतिकाची जागा आता तिने घेतली आहे। यावेळी ती कोर्टासमोर एक डेमो सेशन करण्याची परमिशन घेते। त्यानंतर जज समोर एक पुतळा उभा केला जातो। त्यानंतर ती शर्वरीला त्या पुतळ्याच्या डोक्यावर हातोडा मारायला सांगते, पण यावेळी शर्वरीचा हात त्या पुतळ्याच्या टाळूपर्यंत पोहोचतच नाही। आणि हेच पाहून जानकी म्हणते की आपण सगळ्यांनी पाहिलंच की शर्वरीने टाचांवर उभं राहून सुद्धा त्या पुतळ्याच्या टाळूपर्यंत तिचा हात पोहोचू शकला नाही। आणि विक्रांतवर ज्या फोर्सने हल्ला झाला आहे त्या दोन्हींमध्ये फरक आहे। त्यानंतर राहुलला बोलवलं जातं आणि राहुलला त्या पुतळ्याच्या टाळूवर मारायला सांगितलं जातं। राहुल त्या पुतळ्याच्या टाळूवर हातोडा मारतो, तेव्हा जानकी म्हणते की यातून स्पष्ट होतंय की विक्रांतचा खून राहुलनेच केलाय। आणि मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मालिकेला ट्रोल करत म्हटलं आहे, तो हातोडा घ्या आणि जानकीच्याच डोक्यात घाला म्हणजे मालिका बंद होऊन जाईल। काय लॉजिक आहे? कारण विक्रांत बसलेला असतानाही वार होऊ शकतो ना। गांजा पिऊन मालिका लिहिता का तुम्ही? लेखक आणि सोहम मांदेकर काय फालतूगिरी आहे ही? वकील डॉक्टर सगळं जानकीच करते आणि निकाल पण स्वतःच लावते। असे पुतळे उभे करून केसचा निकाल तुमच्या बापाने लावला होता का? त्यावेळेला विक्रांत बसलेलाही असू शकतो ना। खरंच मालिकेचे प्रेक्षक मूर्ख आहेत जे ही मालिका पाहत आहेत। अशा कमेंट करत घरोघरी मातीच्या चुलीला प्रेक्षक ट्रोल करत आहेत। तर तुम्हाला काय वाटतं, ही मालिका पाहण्यात खरंच काही अर्थ आहे की टाइमपास म्हणून पाहता? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।